लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे पुसदमध्ये जंगी स्वागत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पुसदमध्ये प्रथमच आगमन. महायुती सरकारचे मंत्रिमंडळ विस्तार नागपूर येथे झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे पुसद विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आलेले इंद्रनील नाईक यांना राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर जवळपास 10 वर्षाच्या कालावधीनंतर पुसद विधानसभेला मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. आज पुसदमध्ये नवनियुक्त राज्यमंत्री यांचे प्रथमच आगमन झाल्यानंतर त्यांची पुसद नागपूर रोडवरील फुलसिंग नाईक कॉलेजच्या शेजारी असलेल्या स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या पुतळा येथे त्यांचे फटाक्यांची आतिषबाजीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. इंद्रनील नाईक मित्रमंडळाच्या वतीनं स्वर्गीय सुधाकर नाईक चौक ते नाईक बंगला मार्गे भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये प्रामुख्याने विटाळ वॉर्ड येथे जेसीबी मधून पुष्पवृष्टी करून बंजारा बांधवांच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात आलं. तसेच बयास पेट्रोल पंप येथे त्यांचे गुलाबी पुष्पवृष्टी करून सर्वच तरुण युवक युवती महिला मित्रमंडळाच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्याकडे राज्यमंत्री म्हणून आदिवासी विकास, उद्योग, पर्यटन, मृद जलसंधारण तसेच उच्च शिक्षण या 5ही खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम पाहणार असून तालुक्यातील व विधानसभेतील कोणत्याही विभागाचा विकास रखडला जाणार नसून प्रत्येक भागाकडे प्राधान्याने लक्ष देणार असल्याचंही इंद्रनील नाईक शेवटी म्हणाले. रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.